नमस्कार। आज आपण एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंगणवाडी आंबेदारा ठाकरवाडी चरोली खुर्द केंद्र 712 या ठिकाणी आलो असता याच ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे आणि या ठिकाणी तुळजाभवानी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीने शालेय किट देण्यासाठी आपण आलोत। चला तर बघूया किती सुंदर कार्यक्रम आहेत। आज या ठिकाणी तुळजाभवानी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या वतीनं शालेय किट देण्यात येत आहे। तर ते शालेय किट दरवर्षी देतात। आज दुसरं वर्ष आहे। तर तुळजाभवानी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर यांच्याशी आपण बोलणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। आपण हा उपक्रम किती वर्ष झाले करताय? तर गेली 8 ते 10 वर्षापासून संस्था हा उपक्रम वाढवते आणि दरवर्षी त्याची क्वांटिटी जी आहे ती वाढवत चालली। मागच्या वर्षी 5000 विद्यार्थ्यांना वाटप केले, यावर्षी तर माणूस 10000 विद्यार्थ्यांना वाटप करण्याचं, असंच दरवर्षी तर पुढच्या वर्षी 20000 विद्यार्थ्यांना वाटप करण्याचं संस्थेचं ध्येय। बरं, या ठिकाणी आमच्या येथील स्थानिक रहिवासी आहेत जे चरोली गावातील युवा वर्ग। नमस्कार, आपणास काय वाटतं? बोला बोला। आज या ठिकाणी चरोली खुर्दच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तुळजाभवानी कोऑपरेटिव्ह बँक ही लहान मुलांसाठी दरवर्षीप्रमाणे शालेय बॅग ही वाटप करण्यासाठी आले आहे। हा उपक्रम खूपच छान आणि चांगल्या प्रकारे हे राबवत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता अनेक छोटी छोटी मुलं आहेत। मागील वर्षीसुद्धा यांना बॅग दिल्या होत्या, त्या बॅगसुद्धा खूप सुंदर होत्या, त्या अजूनसुद्धा याकडं आहेत। आता शाळेतील गुरुवारी आहेत। नमस्कार सर, या संस्थेचा हा उपक्रम आपणास कशा पद्धतीने वाटतो? या संस्थेचा उपक्रम अत्यंत उत्तम आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकणारे गोरगरिबांच्या मुलांना त्याचा अत्यंत चांगल्या प्रकारे फायदा होतो आणि त्यामुळे मुलांना शाळेत येण्याची प्रेरणाही मिळते। या ठिकाणी लहान मुलं आहेत, यापैकी कोणत्या मुलाला बोलकं आहे त्या मुलांनी मला सांगा, बॅग भेटल्यावर कसं वाटलं? छान वाटलं। सगळ्यांनी एका आवाजात सांगा, बॅग भेटल्यावर कसं वाटलं? रोज तुम्हाला कशासाठी बॅग भेटलेली आहे? वा वा वा, छान छान। रोज घेऊन येणार ना तुम्ही? आज या ठिकाणी आपण पाहू शकता पालक वर्ग सुद्धा आहेत की ज्या ठिकाणी या ठिकाणी मुलांना शिकवणारे गुरुजन वर्ग सुद्धा या ठिकाणी आहेत। हीच उद्याची पिढी काहीतरी आपल्याला नवीन देणार आहे, त्या पिढीला सहाय्यता मिळते, त्याबद्दल विशेष धन्यवाद।